नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 17 डिसेंबरचा फ्रेश असा एपिसोड आपण ऐकत आहोत. अर्जुना म्हणत असतो चल सिनेरी येतो हां आता मी, असं म्हणल्यानंतर प्रतिमा त्या जे आहे तर त्या सायलीच्या हातामध्ये गारग्याचा डबा देतात आणि म्हणतात हे मी खास अस्मितासाठी बनवले पण बाकीच्या नाही दे हां. आता अस्मिता म्हणते नक्कीच. आपण म्हणते सुमन काकू कुठं आहेत. आता रविराज म्हणतात तिच्या खोलीत आहे. तर ही सुमन जी आहे तर तिच्या खोलीत नागराजने तिला कपाटावरती ढकललेलं असते. तिचा हात दुखत असतो म्हणून ती एकसारखी रडत असते. आता तिला आवाज ऐकायला तो की सायली एकसारखे हाक मारत असते सुमन काकू म्हणून. आता सुमन जी आहे तर ती बिचारी डोळे पुसतच आता खाली जाते. काही केलं तरी तिला चेहऱ्यावरती तिचं दुःख दाखवायचं नसते. सुमन हे कॅरेक्टर्स खूप सुशिक दाखवलेलं आहे. ठरलं तर मग मध्ये प्रेक्षकांना आजचा भाग सुद्धा ठरलं तर मगचा खूप छान आहे. टीव्हीवरती नक्की पहा आणि आपल्या चॅनल एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून टाका म्हणजे चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज होईल. आता सुमन खाली येते आणि सायलीला म्हणते काय गं सायली निघालीस का. सायली म्हणते हो. मग सुमन म्हणते गारग्याचा डबा घेतलास का गं. सायली म्हणते हो हा घेतला ना. आता सुमनचा चेहरा बघून सगळ्यांच्याच लक्षात येतं की सुमनला काहीतरी झालेलं आहे. आता रविराज म्हणतात अगं ते दोघं निघाले ते दोघं जण, तू तिथे उभारतेच काय. पायऱ्यांवरती सुमन उभारलेली असते. खाली ये ना असं म्हणतात पण सगळ्यांच्या लक्षात येतं सुमनला काहीतरी झालंय म्हणून. सायली म्हणते सुमन काकू काय झालंय, तुमचा चेहरा कसा पडलाय, काही घडलंय का. आता सुमनला काय होते ते म्हणते नाही ग कुठे काहीच झालेलं नाहीये. पण रविराजांच्या चांगलंच लक्षात येतं. सुमन म्हणते की डोकं जरा जड होतं ग म्हणून मला जरा त्रास होतोय. सायली म्हणते ठीक आहे काळजी घ्या हां आणि मी येते असं म्हणून आता हे सगळं अर्जुन आणि सायली जे आहेत तर सुभेदार नाही रविराजांच्या घरून निघून जातात. आता आपण दुसरा सीन पाहतोय. किल्लेदारांच्याच घरातला आपण दुसरा सीन पाहतोय. अर्जुन सायली गेल्यानंतर काही वेळानंतर नागराज जो आहे तर तो घराच्या बाहेर निघालेला असतो. तो म्हणतो मी जरा बाहेर जाऊन येतो हां. तोपर्यंत रविराज म्हणतात थांब नागराज. तर नागराज म्हणतो अरे लगेच जाऊन येतो तासाभरात. रविराज पुन्हा ओरडतात थांब म्हणतोय ना म्हणून. आता नागराज थांबतो. आता रविराज सोप्यावरून उठून तिथपर्यंत येतात आणि म्हणतात तासाभरात जाऊन येणारच की 2 दिवस गायब होणार आहेत. निदान आम्हाला सांगून जातोयच हे सुद्धा आमच्यावर उपकार समजायचे असंच ना. अलीकडे कुठेही कोणालाही न सांगता जाण्याची सवयच लागली आहे तुला असं रविराज म्हणत असतात. आणि त्याला विचारतात की नागराज तू 2 दिवस कुठे होतात म्हणून. आणि रविराज म्हणतात मी आणि सुमन तुला कॉल करत होतो, आमचे कॉल घेण्याची तुला गरज सुद्धा वाटली नाही का रे. आता नागराज म्हणतो की तसं काहीच नाही आहे रे दादा, ॲक्च्युली प्रॉब्लेम माझ्या मोबाईलचा झाला होता रे. आता नागराज चांगलेच बहाणे बनवायला सुरुवात करतो. म्हणतो त्याची बॅटरी जरा डाऊन होती, डिस्प्ले जरा खराबच झाला आहे ना, तर त्यामुळे आलेले कॉलही दिसत नव्हते आणि मिस कॉलही मला दिसत नव्हते, प्रॉब्लेम झाला होता. आता रविराज म्हणतात बायकोलाही न सांगता 2 दिवस घराबाहेर राहण्याचं कारण काय आहे नागराज. आता नागराज लगेच सुमनकडेच रागाने बघत असतो. आता रविराज म्हणतात तिच्याकडे बघू नकोस, ती कधीच तुझी तक्रार करत नाही आहे. नागराज रागाने उगाच सुमनकडे बघत असतो. आता नागराज म्हणतो मी तिला फोन करणारच होतो पण मी जिकडे होतो ना तर तिथे जरा रेंजचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मला फोन करता आला नाही. रविराज म्हणतात तिकडे म्हणजे कुठे गेला होतास तू सांग ना. पुन्हा एकदा विचारतात तिकडे म्हणजे कुठे बोल नागराज. तर नागराज पटकन म्हणतो की वाशीला. काय नाही की वाशीला माझा मित्र आहे सुभाष वळसणकर, तो वाशीला राहतो. त्याची आई ती आहे 82 ते 83 वर्षाची आहे आणि ती बिचारी बाथरूममध्ये घसरून पडली आणि तो घाबरला आणि त्याने मला फोन करून विचारलं की बाबा मदतीला येऊ शकतोस का तू. मग मी लगेच गेलो त्याच्याकडे असं नागराज खोट्या थापा मारायला सुरुवात करतो. आता पुढे म्हणतो की मग त्यांना ॲडमिट केलं आम्ही दोघांनी मिळून. मग कमरेची सर्जरी, गुडघ्याची सर्जरी, बऱ्याच भानगडी होत्यात. या सगळ्यामध्ये फोन करण्याचा राहूनच गेलं. त्यावर रविराज म्हणतात खरं तर जाण्यापूर्वी तू घरातल्या कोणाला तरी सांगून जाणं हे खूप गरजेचं होतं. घराकडे काय किंवा बायकोकडे काय तुला लक्ष द्यायला तुला अजिबातच वेळच नसतोय. आता नागराज तर मनातल्या मनात रागायला गेलेला असतो. रविराज पुढे म्हणतात प्रत्येक वेळेला कामाचं नाही तर मित्रांचं निमित्त जेव्हा तू मिटिंगला जायचास त्यावेळेस मला हे माहीत होतं की तुझा कसलाही कामधंदा सुरू नाही आहे हे माहिती असून सुद्धा मी तुला कधी प्रश्न विचारलेत का. आता रविराज अतिशय तावातावाने बोलत असतात. रविराज पुढे म्हणतात मी तुला कुठलेही प्रश्न विचारत नाही, याचाच तर तू गैरफायदा घेतोस नागराज. आता असं म्हणल्यानंतर रविराज आता त्याला म्हणतात की आता एकच प्रश्न, त्याचं खरं उत्तर हवंय मला नागराज. असं म्हणल्यानंतर नागराज लगे रविराजांकडे बघतो आणि म्हणतो की दादा मी नेहमीच खरं बोलतो, तुझ्याकडं खोटं बोलायची हिंमतच नाही. रविराज इतक्यातच ओरडतात
म्हणतात महिपत शिकरेसोबत तुझं अजूनही कॉन्टॅक्ट आहे का नाही. आता असं म्हणल्यानंतर नागराजला काही बोलावं सुचत नाही. त्याला अचानक जुन्या गोष्टी आठवतात जेव्हा रविराजांनी नागराजला आणि महिपतला एकत्र बघितलेलं असताना तेव्हा त्यांनी विचारलेलं असते की तुझा आणि महिपतचे काय संबंध आहेत म्हणून. आता हे जुना किस्सा नागराजला आठवतो आणि रविराज जोरात ओरडतात, मी तुला काहीतरी विचारलंय नागराज. लगी नागराज म्हणतो, अजिबात नाही, माझा आणि महिपत शिकरे या नावाच्या व्यक्तीचा काहीही संबंध नाही. मला जेव्हा कळलं की तो फ्रॉड आहे तेव्हापासून मी त्याच्याशी मैत्री ठेवलीच नाही, तोडून टाकली पार, असं नागराज म्हणतो. आता पुढे रविराज म्हणतात, महिपत शिकरेबद्दल बऱ्याच गोष्टी आम्हाला समजल्यात नागराज, अर्थात त्यात तुला माहिती असण्याची काहीच गरज नाही आहे. नाही, काही शक्यताच नाही आहे तुला, कारण तो मुळात कधी घरामध्ये नसतोच ना. तर नागराज म्हणतो, त्या महिपतविषयी काय कळले दादा तुला. तर रविराज म्हणतात की आमचा ॲक्सिडेंट महिपतनेच घडून आणलेला होता. आता हे कळल्यावर नागराजच्या चेहऱ्यावरचा रंग बदलत असतो आणि हे सगळं सुमनच्या लक्षात येत असतं. रविराज सांगतात, त्या ड्रायव्हरला आम्हाला मारण्यासाठी कुणीतरी पैसे दिलेले होते, म्हणजेच महिपतने दिलेले होते. नागराज लगे काय म्हणतो. तर रविराज म्हणतात की त्याने स्वतःच प्रतिमाच्या समोर म्हणजे महिपतने हे सगळं कबूल केलेलं आहे. आता नागराज प्रतिमात्यांकडे बघायला लागतो. आता 2 मिनटं इथं फक्त आपल्याला म्युझिकच दाखवलेलं आहे आणि म्युझिकमध्ये प्रतिमात्या आणि महिपत जो शेतामध्ये भेटलेले असतात ना जंगलामध्ये, तर तिथं महिपत त्यांना काय काय बोललेलं असतो हे सगळं आठवून रविराज आहेत ना, तर ते नागराजला सगळं काही सांगत असतात आणि नागराज हे सगळं अतिशय सुन्न होऊन ऐकत असतो. त्याला तर त्याच्यासाठी हा खूप मोठा धोकाच असतो आणि पुढे तो म्हणतो, हे सगळं हॉरिबल आहे रे दादा. रविराज म्हणतात, महिपत शिकरे किती कारस्थानी आहे हे तर तुझ्या लक्षात आलंच असेल ना. असं म्हणल्यानंतर नागराज गप्प बसतो. पुढे रविराज म्हणतात, त्याच्यापासून दूर राहा, असं त्याला रागवतात आणि पुढे म्हणतात की 22 वर्षापूर्वी त्याने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला होता, तो आता सुद्धा काही दगापटका करू शकतो आपल्याला, असं म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की त्यानं माझ्या कुटुंबाला काहीही केलं तर मला ते अजिबात चालणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना आणि त्याच्याकडून माझ्या कुटुंबियांपैकी कोणालाही आणि कसलाही धोका निर्माण झाला आणि त्यावेळी जर का त्याच्या आसपास तू असलास तर मी सगळ्यात आधी तुला मी या सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार धरीन, असं म्हणत असतो. आता तो रात्रीच्या वेळी गपचिप लपून घराच्या बाहेर येतो आणि साक्षीला फोन लावतो. साक्षी हॅलो म्हणते की लगेचच हा जो सचिन आहे तर तो म्हणतो, सॅम काय झालंय तुला. साक्षी म्हणते, कुठे आहेस तू. तर तो म्हणतो, मी ऑफिसच्या कामामध्ये अडकलोय, ते टोरंटोचं डिपार्टमेंट आहे ना, तिथे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर मी तोच प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतोय, ते झालं ना की मी लगेच येतो. साक्षी म्हणते, इतक्या वेळ झालं माझे फोन का उचलले नाही. आता सचिन म्हणतो, अगं सॅम तुला मी सांगितलं ना टोरंटो बरोबर माझी ऑनलाईन मीटिंग होती आणि ते सगळं सोडून मी तुझे कॉल्स कसे घेणार आणि तू का पॅनिक होतीयस, मी कुठे जाणार आहे. असं म्हणल्यानंतर साक्षी म्हणते, तेच तर कळत नाही आहे ना मला सचिन, तू माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना. सचिन म्हणतो, नॉट ॲट ऑल, आय एम ओपन बुक फ्रंट ऑफ यू, असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की मी तुझ्यापासून काहीही लपवत नाही आहे, तुझी शपथ. तर साक्षी म्हणते, मला विश्वास ठेवायचा आहे सचिन तुझ्यावर, मला या सगळ्याची खूप भीती वाटते रे सचिन. आता सचिन म्हणत असतो की सॅम प्लीज शांत हो, मी ना आता सध्या तुला खूप मिस करतोय आणि आता मी तुला जवळ घेण्यासाठी खूप मिस करतोय ग. आणि पुढे म्हणतो की हे बघ, तुला तुझ्या अण्णांशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे ना, तर म्हणून तू थोडीशी ना पॅनिक झालेली आहेस, पण हे सगळं काही ठीक होईल ग सॅम, तू काळजी करू नकोस. आपण दोघं जोपर्यंत एकमेकांच्या बरोबर आहोत ना तोपर्यंत काहीच वाईट घडणार नाही आहे सॅम, बिलीव्ह मी. असं म्हणल्यानंतर साक्षी असं म्हणते आणि सचिन तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. आता साक्षी हो म्हणते आणि फोन ठेवते आणि आपण आता पाहतोय की सचिन लगेच नंतर घरामध्ये निघून जातो. आता आपण दुसरा सीन पाहतोय, तो म्हणजे नागराज महिपतकडे येतो आणि महिपतला उठवण्याचा प्रयत्न करत असतो. महिपत तिथे डोळे बंद करून खुर्चीवरती पडलेला असतो आणि ए महिपत उठ रे, ए महिपत उठ, असं नागराज म्हणत असतो. आणि आता महिपत काही केल्या उठतच नाही. नागराज त्याच्याकडे बघतो आणि त्याला वाटतं, अरे महिपतला काय झालं, ऐकू येतंय का, या प्रियानं महिपतला पुन्हा एकदा बेशुद्ध केलं होतं का काय, असं नागराज मनातच विचार करतो. आणि पुढं म्हणतो की जेमतेम शुद्धीवर येतोय बहुतेक महिपत हा, असं नागराज विचार करत असतो. आणि इकडेच महिपत भूक लागली असं म्हणत असतो. आता लगेच नागराज म्हणतो, हां भूक लागली ना, म्हणूनच तुला मी इथे काहीतरी घेऊन आलंय मस्तपैकी खायला, हे बघ इकडे बघ वडापाव आणले था मी तुझ्यासाठी, असं नागराज महिपतला सांगत असतो. आता पुढे म्हणतो, खाता येईल ना रे महिपत तुला, गुंगीत आहेस, खाता येईल का तुला, असं महिपत पुन्हा विचारतो. पण महिपत काही उत्तरच देत नाही. त्याच्या खांद्यावरती पण टॅप करतो पण महिपत काही उत्तरच देत नाही. आता हा जो नागराज महिपतच्या जवळ येऊन म्हणतो, आणि झाला जागा झाला महिपत, आता
आता म्हणतो मी तुझे हात सोडणार आहे, हा प्रियान काही दिले नसेल ना तुला खायला, ती कामचं करच पोरगी रे ती, मी तरी तिला सांगितलं होतं तुला काहीतरी खायला दे, पण जाऊ दे. माझ्या डोक्यात काय होतं माहिती का, सुमनला सांगून तुझ्यासाठी मस्तपैकी पुरणपोळी घेऊन यायची म्हणून. अरे पण कसं सांगणार ना तुझ्यात की महिपतला हवे म्हणून, नाही सांगता येत नाही ना, असं कसं सांगू ना मी सुमनला. पण मी वडापाव आणलाय हा तुझ्यासाठी, आता खाऊन घे, असं नागराज म्हणत म्हणत त्याचे हाताचं जे दोर आहे तर तो सोडत असतो. आता म्हणतो की शेवटी आपण मित्र आहोत ना, आणि इतक्यातच महिपत नागराजचा गाळ इतक्या जोरात घट्ट पकडतो की नागराजला आता काहीच कळत नाही, बोलायचं नाही काही नाही. तो प्रयत्न करत असतो महिपतचा हात सोडवण्यासाठी, पण तो काही हात सुटत नाही. आता महिपत म्हणतो महिपत शेठला महिपतला तुम्ही किडनॅप करून ठेवलंय महिपत नागराज शेठ, असं म्हणत असतो. आणि पुढे महिपत म्हणतो तुमचे पितर जरी खाली आले ना तरी सुद्धा मला हात नाही लावू शकणार, समजलं का, असं महिपत म्हणत असतो. आणि नागराजकडं बघून तो म्हणत असतो आज तुम्ही संपले नागराज शेठ 113%, असं म्हणून नागराजचा गळा जास्तीत जास्त आवळत असतो. आणि पुन्हा म्हणत असतो 113% संपले. आता इथे दाखवलेलं आहे की महिपतने अक्षरशः नागराजला हाताला म्हणजे त्याच्या गळ्याला धरून असं उंच उचललंय आणि त्याचा अक्षरशः गळा दाबलेला आहे. आणि आता नागराजला तो एकदम सोडून देतो. आता नागराज तिथे खाली पडतो ना महिपतच्या समोर, आणि आपल्याला इथं दाखवलंय त्याचा गळा आवळल्यामुळं नागराज इथं मेलेला आहे. आणि आता महिपत काय करतो की नागराज तिथे मेल्यानंतर नागराजने जो काही वडापाव आणलेला असतो तर तो वडापाव महिपत खायला लागतो. इतका थरारक सीन दाखवलेला आहे. हा भाग तुम्ही टीव्हीवरती नक्की पहा. आता आपण दुसरा सीन पाहत असतो की अर्जुन आणि सायली हे घरी आलेले असतात. आता अर्जुन म्हणतो अरे वा सचिन, आज तू खूप बिझी दिसतोयस रे, असं अर्जुन म्हणत असतो. त्यावेळेस सचिन नुसतो हो एवढंच म्हणतो. आता लगेच सायली म्हणते की आई अस्मिताताई कुठे आहेत, अस्मिताताई कल्पनाताई म्हणतात तिच्या खोलीमध्ये आहे ग. आता हे प्रतापराव म्हणतात मी जरा म्हटलं तिला की अस्मिता जरा बाहेर ये, आमच्यासोबत बस गप्पा मार, पण ती काही आमचं ऐकतच नाहीये. कल्पनाताई म्हणतात सचिनशी भांडण झाल्यापासून तिचा मूड ना हा असाच आहे, असं कल्पनाताई म्हणत असतात. त्यांना वाईट वाटत असतात. प्रतापराव म्हणतात आणि सचिन तरी नीट कुठे बोलतोय तिच्याशी. त्यावर लगेचच सायली म्हणते मी काय म्हणते बाबा, आहो तुम्ही जाऊन सचिन भाऊजींशी बोला, मी आणि आई जाऊन अस्मिताशी बोलतो म्हणून, असं म्हटल्यानंतर आता दाखवले आपल्याला की सायली आणि कल्पनाताई जे आहे तर ते अस्मिताशी बोलण्यासाठी येतात. आता कल्पनाताई लांबून अस्मिताला पाहतात आणि म्हणतात की अस्मिताला ना असं कधीच तोंड पाडून बसलेलं पाहिलं नाही आहे ग, तिचं जेव्हापासून सचिनशी भांडण झालंय ना तेव्हापासून असं तोंड पाडूनच बसलेली आहे ग ते, असं कल्पनाताई सायलीला सांगत असतात. आणि या दोघी जणी खिडकीत उभारूनच बोलत असतात. आता सायलीला काही जरा आयडिया सुचते. सायली म्हणते चला आतमध्ये. आता या दोघी जणी आत येतात. सायली म्हणते हे काय अस्मिताताई तुम्ही असं का तोंड पाडून बसलायत, तुम्हाला माहिती आहे का परवा मी कुठेतरी वाचलं की नुसतं बसल्याने सुद्धा शरीराचं तितकंच नुकसान होतं जितकं साखर खाल्ल्याने होतं म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात आणि अस्मिता गर्भसंस्काराची वेळ चुकून चालणार नाही हा, कळलं का, की आता पुढे सायली म्हणते की आपण असं करायचं अस्मिताताई खाली जाऊन गवतावरती चालायचं आणि पूर्ण आजीला व्हिडिओ कॉल करूयात, चालेल का. तर अस्मिता म्हणते नाही नको, मला नको, मला ना दमायला झालंय ग, मी झोपते आता, असं अस्मिता म्हणत असते. बिचारी या दोघींचं हिरमोड होतो ना. आणि ते म्हणते सचिनला विचारलं होतं मी, सचिनला विचारलं वॉकला येणार आहेस का, तर तो काही येणार आहेस का. तर आता लगेच सायली म्हणते कदाचित तू वॉकला चल असं तुम्ही म्हणायची वाट बघत असतील सचिन भाऊजी. त्यावरती अस्मिता म्हणते ॲक्च्युली सचिन हा वाट बघणाऱ्यातला नाही आहे सायली, असं अस्मिता सांगते. अस्मिता करेक्ट ती तिच्या नवऱ्याला ओळखते बरं का. अस्मिता पुढे म्हणते अगोदर काही झालं ना की लगेच सचिन यायचा आणि स्वतःहून सॉरी म्हणायचा, पण आता तसं करत नाही. कल्पनाताई म्हणतात अगं सगळे नवरे असेच असतात, तुझे डॅडसुद्धा माझ्यावर चिडले ना 2-2 दिवस माझ्याशी बोलतच नाहीत. आता सायली म्हणते तुमचा भाऊसुद्धा गिद्दी साधा नाही हा, इतके दिवस माझ्याशी गोड बोलतील, एकदा चिडले ना की काही विचारायचं नाही. पण तुम्हाला माहिती का अस्मिताताई, नवऱ्यांशी भांडण करण्यामध्ये एक वेगळीच मजा असते हो. कधी तर काही कारण नसताना सुद्धा मी काहीतरी कुराबत काढते आणि भांडत बसते मी त्यांच्याशी, असं सायली म्हणते. आता कल्पनाताई छान हसतात तिच्याकडे बघून, अरे वा म्हणून. आता अस्मिता म्हणते तुमचं भांडण पण छानच असतं ग, कारण तुझा नवरा घराबाहेर जास्त लक्ष देत नाही अस्मिता, असं म्हणल्यानंतर सायलीला कळतं त्यांना काय म्हणायचं ते. आता कल्पनाताई म्हणतात म्हणजे, कारण ते एकदम घाबरतात ना. लगेच सायली बाजू सावरून घेते आणि म्हणते की ते त्यांच्या परदेशच्या कामाबद्दल बोलतायत हो आई. अस्मिता म्हणते मी आता जरा आडवी होते, हो आपण वॉकला नंतर जाऊया, असं म्हणल्यानंतर कल्पनाताई म्हणतात ठीक आहे झोपतो
आता. पण हे बघ बाळा, आता मनामध्ये कोणतेही निगेटिव्ह विचार आणायचे नाहीत मनामध्ये, कळालं का तुला? आता सायली म्हणते शांत झोपा. अस्मिताताई, मी तुम्हाला छान गाणी लावून देऊ का हळू आवाजामध्ये, असं सायली विचारत असते. त्यावरती अस्मिता हो म्हणते. आता तिथे गाणी लावून देते आणि ह्या दोघीजणीही तिला झोपवतात आणि आता तिथून निघून जातात. आता आपण दुसरा सीन पाहतोय. हॉलमध्ये अर्जुन आणि प्रतापराव जे असतात तर ते सचिनकडे येतात. अर्जुन म्हणतो जरा बिझी आहेस का? सचिन म्हणतो नाही रे, जरा मेल्स करतोय मी. त्यावर लेख प्रतापराव म्हणतात सचिन तुझं एवढं काम झालं की आपण थोडं बोलूयात का? त्यावरती सचिन म्हणतो मला माहिती आहे डॅड की तुम्हाला काय बोलायचं आहे ते, आणि ॲक्च्युली माझं काम होण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. आणि असं म्हणून तो लॅपटॉप बंद करतो आणि म्हणतो की मला माहिती आहे तुम्हाला नेमकं कशाबद्दल बोलायचं आहे ते. प्रतापराव म्हणतात हो ना, मग सचिन माझं ऐक, तुमचं हे जे काही भांडण सुरू आहे ना ते मिटवा आता, असं प्रतापराव म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात की अरे आता अशा अवस्थेमध्ये अस्मिताला आणखी स्ट्रेस नको आहे. सचिन म्हणतो मी तिला स्ट्रेस देतच नाही आहे डॅड. आणि असं म्हणल्यानंतर पुढे म्हणतो की अरे डॅड, अस्मिता उगीच नवीन नवीन सिच्युएशन क्रिएट करते आणि स्वतःला त्रास देत बसते, आणि जर का मी तिला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करायला गेलो तर ती माझं ऐकतच नाही. आता मी तरी काय करायचं? त्यावर अर्जुन म्हणतो नाही नाही सचिन, आमचं हे म्हणणं नाही आहे की अस्मिताही बरोबर आहे म्हणून, पण कसं आहे ना की तुमचं भांडण झाल्यापासून आहे ना अस्मिताई जी आहे तर ती जास्त डिस्टर्ब आहे रे. आणि आता प्रतापराव म्हणतात आणि सचिन काही झालं ना तरीसुद्धा या परिस्थितीमध्ये पडती बाजू आपल्यालाच घ्यायला हवी रे. आणि आता सचिन म्हणतो किती वेळा घ्यायची डॅड, पडती बाजू किती वेळा घ्यायची सांगा ना तुम्ही, असं सचिन म्हणत असतो. ते पुढे म्हणतो की तिची अशी तक्रार आहे की मी जेव्हा बाहेर असतो तेव्हा मी तिचे कॉल्स घेत नाही, पण जेव्हा मी तिचा पहिला कॉल घेतो त्यावेळेस दर 15 मिनिटांनी ती मला सतत कॉल्स करत राहते. हे तिने तुम्हाला सांगितलंय का डॅड, असं सचिन म्हणत असतो. सचिनची बाजू या दोघांना पटत असते. पुढे सचिन म्हणतो मग मी माझे काम बाजूला ठेवून तिचे 50-60 कॉल्स घेत राहायचे का? आणि ॲक्च्युली तिची जी सरप्राईज पार्टी होती त्यासाठी चेन्नईवरून मला त्यावेळेस निघावं लागलं. मला किती प्रॉब्लेम्स फेस करावे लागले असतील. पण ही काय म्हणते की ही म्हणते की तुम्हाला अचानकच फ्लाईट मिळालीच कशी काय इकडची फ्लाईट, म्हणजे तिला असं वाटत होतं की मी पनवेलमध्येच होतो. म्हणजे इतकं टोकाचं खोटं कोणी बोलू शकतं का डॅड? त्या प्रतापराव म्हणतात सचिन अरे तू खोटं बोलतोयस असं आम्ही म्हणतच नाही आहे रे सचिन. आता प्रतापरावांना पण वाटत असतं ना त्यांच्या मुलीबद्दल. ते म्हणतात की अरे ती जर का असं काही बोलत असेल ना तर तू चिडून तरी कसं चालेल? सचिन म्हणतो डॅड अहो मी प्रयत्न खूप केला न चिडण्याचा, मी खूप प्रयत्न केला, पण अस्मी आमच्या घरी राहत नाही आहे ना, तर त्यामुळे माझी आई जी आहे ना तर ती थोडीशी दुखावली गेली आहे. पण मी तिला एक्सप्लेन केलं की अस्मीला जिथं कम्फर्टेबल वाटत असेल तर तिथेच आपण तिला राहू देऊया, असं सचिन म्हणतो. त्यावरती अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि अर्जुन पुढे म्हणतो की मी फक्त एवढं सांगेन की फक्त तू थोडे दिवस अस्मिताईच्या बाबतीत तू थोडे दिवस आहे ना पेशन्स ठेव हां प्लीज. आणि प्रतापराव म्हणतात आणि सचिन एकदा का आमचं नातवंड घरात आलं ना की तुम्ही दोघं त्यामध्ये एवढे रमून जाल की ह्या सगळ्या तक्रारी उरणारच नाहीत. त्यावर सचिन म्हणतो हो डॅड असंच व्हायला हवं. पण डॅड तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी अस्मिताच्या बाबतीत मी नक्कीच जास्तीत जास्त पेशन्स ठेवीन हां, आय प्रॉमिस. मला सुद्धा ना तिला कोणताही त्रास व्हायला नको आहे. इतका खोटारडा आणि डोंगडा दाखवला हा सचिन. आता प्रतापराव म्हणतात गुड, आमची सुद्धा तीच इच्छा आहे, बरं तू तुझं काम कंटिन्यू कर हां, असं म्हणल्यानंतर अर्जुन थँक्यू सो मच अगेन असं म्हणून आता हे दोघं जण तिथून निघून जातात. आता आपण दुसरा सीन पाहतोय. अर्जुन आणि सायली झोपण्याची तयारी करत असतात. आता अर्जुन बेडवरती जाऊन बसतो आणि म्हणतो की चला आता झोपण्याची तयारी करूयात हां. त्यावर सायली म्हणते काय हो सचिन भाऊजींशी बोललात का तुम्ही? सचिन म्हणतो सॉरी. अर्जुन म्हणतो हो तो पण थोडा ऑफसेटच होता ग, पण हां अस्मिताईची सिच्युएशन तो समजून घेईल इतपत तर तो नक्कीच हुशार आहे. पण नो वरीज, तो लवकरच शांत होईल आणि मग अस्मिताईसुद्धा ओके होईल. असं म्हणल्यानंतर अर्जुन म्हणतो चला आता सगळं आवरून झालेलं आहे, आता झोपूया आपण. असं म्हणल्यानंतर सायली त्याच्याकडे बघते, ती म्हणते सगळं आवरून झालंय. अर्जुन म्हणतो हो सगळं तर आवरलंय. आणि इतक्यातच त्याची नजर जाते, त्यांनी तिच्या टेबलवरती सगळ्या फाईल ज्या आहेत तर त्या अस्ताव्यस्त ठेवलेल्या असतात. आता तो नॉर्मली हसायला लागतो. आता सायली पण त्याच्याकडे हसायला बसते. आता लगेचच अर्जुन म्हणतो मानलं पाहिजे हां तुला बायको, डोळे आहेत की एक्सरे मशीन आहे तुझी, स्कॅन करतेस हां अख्खी रूम. त्यावर सायली म्हणते समोर पडलेले अस्ताव्यस्त वस्तू बघण्यासाठी एक्सरे मशीनची गरज नसते, बायकोची नजरच पुरेशी असते. अर्जुन लगेच म्हणतो वा 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 वा
मारडाला खरंच यासाठीच केला होता अट्टहास, असं अर्जुन म्हणत असतो. आता सायली म्हणते वकील साहेबांकडे उत्तर लगेच तयार असतात. तर अर्जुन म्हणतो हो, पण आमच्या वकिलींबाई त्यापेक्षाही हुशार आहेत, ग्रेट ग्रेट, असा अर्जुन हसत हसत पुन्हा म्हणतो की चला झोपूया. आणि सायली आता त्याच्याकडे रागाने बघत असते, त्याच्याकडे एकदा आणि त्या अस्ताव्यस्त पसाऱ्याकडे एकदा. आणि इथेच आजचा भाग संपलेला आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्याच्या भागात आपण पाहतोय की प्रतिमात्या म्हणत असतात की नागराजला, तुम्ही जर आम्हाला कोणालाही न सांगता घराच्या बाहेर पडलात तर पुन्हा घरी येऊ नकात, असं आता प्रतिमात्याने चांगलंच नागराजला धमकी दिलेली आहे. आणि आता ही जी सुमन आहे तर ती विचारते की तुम्ही काल पुन्हा रात्रभर गायब होतात, म्हणजे मैपतला भेटायला गेला होतात का? आणि सायली इकडे म्हणते की तो जो बाबू ट्रक चालवत होता त्या ट्रकचा मालक कोण असेल? आता अर्जुन म्हणतो की ट्रकचा ओनर जर का सापडला ना तर आपण नक्कीच ओळखू शकतो. आणि सुपारी देणारा सुद्धा तो मिस्त्री माणूस कोण आहे हे सुद्धा आपल्याला तो ट्रकचा मालक सांगू शकतो. पाहूया उद्याच्या भागात आणखीन काय काय होतं ते. तोपर्यंत पाहत राहा माझी आवडती सिरियल. टेक केअर, बाय बाय, भेटूया उद्याच्या भागामध्ये.